आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि अजितदादांच्या माध्यमातून या ठिकाणी देवरोड कॅन्टोन्मेंट मध्ये झाली. पुढील काळामध्ये काम सुद्धा शिल्लक नाही. अशा पद्धतीचं काम या ठिकाणी दादांच्या माध्यमातून केलं गेलं. निश्चितपणाने आम्हाला सर्वांना दुःख होणं साहजिक आहे. मी देवरोड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी दादांना आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर लोणावळा शहराचे अध्यक्ष रविभाऊ आपल्याला विनंती आपण आपल्या दुःखद भावना या ठिकाणी व्यक्त कराव्या. उपस्थित दुःखद अंतकरणाने जमलेले सर्व शोकाकुल बंधू भगिनी, श्रद्धांजली कोणाला द्यावी तर ज्या नेत्याचं नाव घेऊन आम्ही गावभर मिरवतो त्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्याची दुर्दैवी वेळ आज आपल्यावरती आली. मरावे तरी किती बरी उरावे या उक्तीप्रमाणे दादांचं काम आणि त्या कामाला पाहता आज महाराष्ट्र रडतोय, उत्साहपक्षी रडतोय. महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेशी, शेतकऱ्यांशी नाळ जोडलेला हा नेता त्या दुर्दैवी घटनेमध्ये आपल्या सर्वांना सोडून गेला. मावळ तालुक्यावरती प्रेम करणारे दादा, अण्णांना शब्द दिला आणि सगळ्यात जास्तचा निधी, हजारो कोटींचा निधी या ठिकाणी मावळ तालुक्याला दादांनी त्या शब्दावर दिला आणि या मावळ तालुक्याच्या विकास पर्वाला सुरुवात झाली ती सुनीलांना शेळकेंच्या माध्यमातून. अनेकांना प्रश्न पडला आता पुढे काय, परंतु अंत असतो प्रारंभ. एखाद्या दुःखद घटनेतून उभं राहण्याची शक्ती आपल्या सर्वांना मिळाली पाहिजे अशी मी ईश्वराला प्रार्थना करतो. आपण या सर्वांनी या ठिकाणी आलात, आपण दादांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू आणि थांबतो. समोर जे अनेक मान्यवर नेते मंडळी कार्यकर्ते उभे आहेत, सर्वांना विनंती आहे कालच्या गेटनी इकडं या बाजूला पण जागा आहे, समोर पण काही अनेक आमचे वडीलधारी मंडळी देखील उभी आहेत. आपल्या सर्वांना विनंती खालच्या गेटवरनं वरती इकडे या ठिकाणी बसण्यासाठी व्यवस्था आहे. इकडे फक्त गर्दी करू नका ही आपल्याला नम्रतेची विनंती आहे. यानंतर आमदार मावळच्या वतीनं नारायणराव ठाकर आपल्याला विनंती करतो आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करावी. रामकृष्ण हरी. तुका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. अत्यंत हृदय भरून येते की कोणत्या शब्दामध्ये आज हे दुर्भाग्याची श्रद्धांजली व्हावी. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे पालकमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष वंदनीय अजितदादा पवार साहेब यांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो. हे अभिवादन करताना हृदय आजही गैवरून आपल्या सर्वांचं येते की आपला पालक गेलेला आहे. पालक जात असताना मावळामध्ये कीर्तन महोत्सवाच्या दिवसाचे चित्र आणि महाराष्ट्रभर काम करणारे दादा करत असणाऱ्याची चित्र अजूनही 3 दिवस झाले डोळ्यासमोरून जात नाहीये.
हा सर्व लेखाजोखा पाहता दादांचं शेवटच्या क्षणाचं देखील अंगावर खादी आणि बरोबर कामाची यादी, ते त्या ठिकाणचं चित्र पाहिलं गेलं, त्या ठिकाणची कागदपत्र बघितली गेल्यानंतर प्रत्यक्षदर्शांनी ज्यांनी आम्ही बघितलं, आजही लटपटतात बाबांनो पाय हातपाय. तर माझी आपल्याला सर्वांना विनंती या निमित्तानं श्रद्धांजली देत असताना हीच राहणार आहे की दादांनी जसं सकाळी उठल्यापासून काम करत राहिले आणि शेवटच्या क्षणापर्यंत देखील त्यांनी समाजाच्या तळागाळातल्या माणसाच्या सेवेसाठी 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही जी राष्ट्रवादीची नीती त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत जोपासली, ती जोपासण्याची प्रार्थना आज आपण या शोकसभेच्या आणि श्रद्धांजलीच्या सभेतून घ्यावी आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट जनसेवक आमदार सुनीलांना शेळके साहेब ज्या पद्धतीने दादांच्या प्रेरणेतून काम करत आहेत, त्या प्रेरणेला आपण सर्वांनी या दुःखद प्रसंगी देखील आपण साथ करावी आणि दादांचे स्वप्न पूर्ण करावेत. हीच खऱ्या अर्थानं या आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांना श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं. मी अंधार मावळातल्या तमाम जनतेच्या वतीनं या ठिकाणी दादांना आदरपूर्ण भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो. रामकृष्ण हरी. यानंतर पवन मावळमधनं सन्मान्य शिवरावजी कडू महाराज आपल्याला विनंती, अगदी मोजक्या शब्दामध्ये आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करावी. नामदार अजितदादा पवार साहेबांच्या या शोकसभेसाठी आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. दादांचं परवा जाणं झालं. हिमालयाला ह्याला हलका बसावा अशा पद्धतीने या महाराष्ट्राच्या तमाम माय भगिनी, तरुण मित्रांनी सर्व समाजाला हा रांतकरणाला खऱ्या अर्थाने धसका बसला. मला भाऊंनी सांगितलं की थोडक्यात बोला. आप्पा तुम्ही अध्यक्ष होते, भाऊ अध्यक्ष होते, विठ्ठलराव अण्णांच्या वेळेला अध्यक्ष होते. एवढ्या माई बहिणी, एवढा तरुण वर्ग त्या काळाच्या राजकारणामध्ये जमवत नव्हता. आणि 6 वर्षाच्या काळामध्ये आदरणीय सुनीलांना शेळकेच्या वेळेला या तालुक्याचे आमदार झाले आणि बारामतीचं व्हिजन मावळ तालुक्यामध्ये आणण्याचं जे स्वप्न आदरणीय दादांचं अण्णांच्या रूपामधून खऱ्या अर्थाने होतं, त्या खऱ्या अर्थाने दादा आपल्यातून गेल्यानंतर आपली 5-6 माणसं, मला वाटतं आता आम्ही 5-6 उमेश अण्णा इथं आहे, 6 डायरेक्टर अण्णांनी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यामध्ये दादांच्या माध्यमातून, अण्णांच्या माध्यमातून आम्हाला काम करण्याची खऱ्या अर्थाने सामान्य माणसाला सुद्धा न्याय देण्याची भूमिका खऱ्या अर्थाने अण्णांच्या मध्ये आणि दादांच्या मध्ये आहे. आणि म्हणून दादा गेल्यानंतर हा महाराष्ट्र पोरका झालेला आहे. पण उद्याची श्रद्धांजली वाहत असताना या मावळ तालुक्यातल्या तरुणांनी, महाराष्ट्रातल्या तरुणांनी पुन्हा महाराष्ट्र उभा करायचा असेल, जे दादांचे विचार, दादांची प्रेरणा तुम्हाला मोठी करायची असेल महाराष्ट्रात, त्याच विचाराने आपल्या खऱ्या अर्थाने पावलं टाकावीत. माझ्या माय बहिणी, आपण सर्व तरुण मित्र म्हणून मी आपल्या पवन मावळच्या वतीने, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ना, माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोरजी सातकर आपल्याला विनंती करतो, आपण मोजक्या शब्दात या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करा. अतिशय दुःखद अंतकरणाने उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील आपण सर्वजण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष
नामदार अजितदादा पवार यांना अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांचे, युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय अजितदादांना अशा प्रकारची श्रद्धांजली आपल्याला व्हावी लागेल अशी वेळ आपल्यावर या ठिकाणी नियतीने आणलेली आहे. 28 तारखेची सकाळ ज्यावेळी आपल्या सर्वांसमोर आली आणि ही बातमी समोर येत असताना कुणालाही त्या बातमीवर विश्वास बसत नव्हता. प्रत्येकाला वाटत होतं की ही बातमी खरी नसावी, हे जे समोर दिसत आहे हे खोटं व्हावं. अशा आपल्या पालकाला, आपल्या नेत्यांना त्यांच्या या जाण्याने खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या मनाला चटका लागून गेलेला आहे. आणि झालेली घटना अजूनही कोणाला स्वीकारता येत नाही. अधिक न बोलता या ठिकाणी आपले अजितदादा यांना सर्व तरुण सहकाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. रामकृष्ण. यानंतर तळेगाव शहराचे माजी नगराध्यक्ष आदरणीय सुरेश भाऊ चौधरी आणि त्यानंतर नाणे मावळच्या वतीनं तानाजी भाऊ आपल्याला विनंती राहील. सुरेश भाऊ नंतर आपण नाणे मावळच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी या. दुःखद अंतःकरणाने जमलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने श्रद्धांजलीचा कार्यक्रम आमदारांच्या निवासस्थानी आपण घेण्याचा निर्णय घेतला आहे. कालच सर्वपक्षीय सुरेश धोत्रे यांनी नगरपालिकेमध्ये श्रद्धांजलीचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने घेतला. तिथं अशीच मोठी संख्या होती. आज आपण अतिशय दुःखद अंतःकरणाने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झाला. अजितदादा संपूर्ण महाराष्ट्राचं तर नुकसान झालंच आहे, पण त्याहून आपल्या पुणे जिल्ह्याचं अतोनात नुकसान झाले. बघा, उदाहरण घ्या की आपले लाडके आमदार सुनील अण्णा शेळके यांच्यावरती अतोनात प्रेम केलं त्यांनी. 288 आमदार आहेत, तर त्या 288 आमदारामध्ये 4000 कोटी रुपये आणणारा आमदार एकमेव आपला सुनील अण्णा निघाला. म्हणजे आपल्या तालुक्याला इतकं भरभरून विकासासाठी पैसे निर्माण केले. काल मी नगरपालिकेमध्ये देखील म्हटलो की ही इमारत 40 कोटी रुपयाची ती निर्माण झाली, ती पाहण्याची संधी अजितदादाला निर्माण झाली नाही. त्याची उत्सुकता आम्हा सर्व कार्यकर्त्यांना किंवा आपल्या आमदारांना देखील होती. आज एक विषय होता की कधीतरी आमदारांच्या घरी अजूनपर्यंत अजितदादा कधीच त्यांचे पाऊल नाही लागले. तर आमदारांना मी सतत म्हणत होतो की कुणाच्या घरी पाठवण्यापेक्षा तुमच्या घरी जेवायला एकदा आपल्या नेत्याला घेऊन या. ते देखील अधुरं राहिलं. या ठिकाणी ज्या नेत्यांनी आपल्यासाठी जे काय नियोजन असं भरभरून आपल्याला निर्माण करून दिलं, तर मी सांगू इच्छितो की वडगाव मावळ या ठिकाणी हे तहसील कार्यालय, त्या ठिकाणी आमदार साहेबांनी पुढाकार घेऊन पूर्ण कृतीचा पुतळा तयार करून
दादाची सातत्याने आपल्याला आठवण राहील अशा पद्धतीचा पुतळा त्या ठिकाणी निर्माण करावा अशी इच्छा या ठिकाणी देखील आज शोककलाच्या निमित्ताने मी निर्माण करतोय किंवा बोलतोय. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, अजून एक महत्वाचा विषय, दादांना खऱ्या अर्थाने जर श्रद्धांजली आपल्याला निर्माण करायची असेल तर आता नव्याने आपल्याला जे इलेक्शनला तोंड देण्याची पाळी आलेली आहे, तर आता आपण हवालदिल झालोय किंवा आपल्याला काय करावं आणि काय करू नये. पण मी सांगतो तुम्हा सर्व बंधू आणि भगिनींना, खऱ्या अर्थाने जर समजा श्रद्धांजली घडवायची असेल तर 5च्या 5 उमेदवार जिल्हा परीक्षेचे निवडून आणा आणि 10 उमेदवार पंचायत समितीच्या आणा. पंचायत समिती आपल्या विचाराची आली तर खऱ्या अर्थाने दादाला श्रद्धांजली आपण दिल्यासारखं होईल. तर आपण सर्वांनी त्यासाठी फिरतीचे राऊंड करून, म्हणजे आपल्याला हल्ला उल्ला किंवा ते म्हणतात ना आपण रॅली बिली काढतो तसा प्रकार न करता प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने प्रत्येकाच्या घरोघर जा आणि आपल्या लोकांचा विजय करा. तो विजय झाला तर खऱ्या अर्थाने अजितदादांना श्रद्धांजली चांगल्या म्हणजे आपण दिल्यासारखी होईल. या ठिकाणी बरेच वक्ते बोलणार आहेत म्हणून मी थोडक्यात माझं हे संभाषण संपवतो. रामकृष्ण हरी. यानंतर तानाजी भाऊ आणि त्यानंतर लाडक्या बहिणींच्या वतीनं महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुवर्णताई राऊत या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतील. दुःखित अंतःकरणाने जमलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माता भगिनी, देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष, या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचं परवा दुर्दैवी असं दुःखद असं निधन झालं. खरं तर जेव्हा सकाळी टीव्हीला आपण सर्व पाहत होतो की दादांचा ॲक्सिडेंट झाला, दादांचा प्लेन क्रॅश झालं, परंतु कोणाचा विश्वास बसत नव्हता की दादा आज आपल्यातून निघून जातील. खरं तर उगवणारा सूर्य हा संध्याकाळी मावळत असतो, परंतु तेजाने तळपणारा हा सूर्य आपला दादा रूपाने सकाळी 8-8:30लाच मावळला. खरं तर आपण 2 दिवस वातावरण बघत असताना की अत्यंत खराब असं वातावरण किंवा काळोखमय वातावरण 2 दिवस आपल्या सर्वांना पाहायला मिळत होतं की तेजानं तळपणारा सूर्य सुद्धा उगवायला सुद्धा मागत नव्हता. या दादाच्या जाण्यानं खरं तर महाराष्ट्राची नव्हे तर देशाची हानी झालेली आहे. आपल्या मावळचे लोकप्रिय आमदार सुनीलनाना शेळके यांच्या माध्यमातून जो दादांनी निधी दिला आणि खरोखर गावाखेड्यामध्ये वाडी वस्तीमध्ये जो विकास झाला, ते विकासाचा खरं दैवत असेल तर अजितदादा असतील. दादांच्या जाण्यानं हा जो मावळचा परिवार आहे, हा परिवार खरं तर दुःखी झालाच, परंतु जे गोरगरीब जनता आहे, आपण सर्वांनी टीव्हीला पाहिलं की अनेक नेते या जगातून निघून गेले, पण दादा गेल्यानंतर जी लोकांच्या भावना, जी लोक रडत होती, खरोखर सर्वांचा अश्रूचा बांध फुटला होता. असो, दादांच्या जाण्यानं आपला मावळचा परिवार, राष्ट्रवादी परिवार हा खरोखर दुःखी झालेला आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की दादांना जर खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतारोपी श्रद्धांजली व्हा अशी सर्वांना नम्र विनंती करतो. रामकृष्ण हरी. त्यानंतर सुवर्णाताई यांना विनंती, आपण आपल्या भावना व्यक्त कराव्या. सुवर्णाताईंचं झाल्यानंतर RPIचे अध्यक्ष कल्याणीताई, आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्या. दुःखी अंतःकरणाने जमलेले माझे सर्व भगिनी आणि बंधू, आज आपल्यातनं आपले दादा गेले. खऱ्या अर्थानं हे संपूर्ण तालुक्याला फार मोठं दुःख झालेलं आहे. अनेक जण म्हणतात की तुमचा वाली गेला, आता काय तुमचं हे नाही, तुमच्याकडं कुठलाही निधी येणार नाही, समजा तुमची कुठलीही कामं होणार नाही. परंतु मी तर म्हणेन, आमचा वाली आमचा अण्णा आहे. आमच्या अण्णांकडे बघून खरं तर सगळ्या आज माता भगिनींच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे की आज दादांपेक्षा आज आम्ही आमच्या अण्णांना दादांमध्ये पाहतो.
दादा म्हणजे आमचे अण्णा आणि अण्णा म्हणजे आमचे दादा आहेत. तर असा अपप्रचार जो आज निवडणूक सध्या डोक्यावर आलेली आहे, तर त्या निवडणुकीच्या माध्यमातून जो अपप्रचार होत आहे, तर खरं तर फार वाईट वाटतं की आज दादांना जो आता कार्यक्रम झाला अण्णांचा विठ्ठल परिवाराचा, त्या कार्यक्रमात पाहिला आणि खरंच शेवटचं पाहायला भेटलं असं कधीच वाटलं नव्हतं. आज दादांचं ज्या दिवशी घडलं त्याच दिवशी तुम्ही आज जे कोणी विरोधक असतील ते मीटिंग घेतात, लगेच त्याच दिवशी तुम्हाला 2 दिवस सुद्धा दुखावटा पाळता येत नाही. दुसऱ्या दिवशी तुम्ही जेवण ठेवताय व्हेज नॉनव्हेजचं, आज त्याच दादांच्या ह्याच्यातनं तुम्ही काहीतरी कुठल्या तरी पदाचा उपभोग घेतलेला आहे ना, घेतला असेल की नसेल. आज तुम्ही निवडून येताय, पदाचा उपभोग घेताय आणि नंतर तुम्ही दुसऱ्या आज जर पक्षात जाऊन जर त्यांच्या आज तुम्हाला 3 दिवसाचा जर त्यांचा दुखावटा पाळता येत नसेल तर यावरून दुःख अजून काय म्हणायचं. म्हणूनच माझी एकच विनंती माता भगिनींना, खरं तर आपणच आज दाखवण्याची वेळ आलेली आहे की ह्या आलेल्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये कसा यांना 7 तारखेला खऱ्या अर्थाने की दाखवून द्यायचंय की जे तुम्ही आता हे वक्तव्य करताय ना की यांचा वाली गेला, आज आमचा वाली नाही, वाली गेला नाही पण वाली आहे. आज आमदार सुनील अण्णा शेळके आमचे वाली आहेत आणि त्यांच्याकडे बघून आज आम्ही माता भगिनी काम करत असतो. तुम्ही असं वाईट वक्तव्य करून कोणाची दिशाभूल करू नये की बाबा ह्यांचं कोण नाहीये आणि आता ह्यांचं कोण करणार आणि तुमचेच आमदार आता आमच्याकडे येतील आणि तुम्ही आम्हालाच मतदान करा, त्यांच्याकडे जाऊच नका. आज महिलांच्या पण डोळ्यात पाणी येतं. मला बोलताना सुद्धा मला खरं तर बोलायचं नव्हतं, कारण आपण एवढं मोठं नाही झालेलो अजून की आपण त्यांना श्रद्धांजली वाहू शकतो. खरं हे खूप मोठं दुर्दैव आहे. खूप वाईट वाटतं की अण्णांचं दादांचं आज एवढं म्हणजे शेवटचं मला बोलूच शकत नाही. मी काय बोलावं ते मला सुचत पण नाहीये. पण तुम्ही आज जर 3 दिवसाचा दुखावटा पाळू शकत नाही, आज तुम्ही त्यांचे नाही झाले तर आज आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेचे काय होणार, नाही होऊ शकत. मी एवढेच बोलते आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करते. सुवर्णताई, आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी आपल्या थोडक्यात भावना व्यक्त करा. निशब्द अंतःकरणाने जमलेले सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आज कल्याणीताई बोलल्या त्याच्यात एकही शब्द खोटा नाहीये. पण दादांना जर श्रद्धांजली वाहायची असेल तर माझ्या माता भगिनींना एकच विनंती आहे की 7 तारखेला येणाऱ्या निवडणुकामध्ये आपण एकदम साध्या पद्धतीने, अण्णांची सूचना आहे तशी साध्या पद्धतीने प्रचार करायचा आहे. आणि तो प्रचार अगदी घराघरात जाऊन, आता कल्याणीताई तशा बोलल्या तर ते वाक्य पुन्हा ऐकायचं नसेल तर तुम्ही प्रामाणिकपणे सर्वजण काम करतील, माझे बंधूही करतील. एवढीच दादांना श्रद्धांजली, म्हणजे आज वाहीसाठी आपण जमलो आहोत, पण मला असं वाटतं की दादांना श्रद्धांजली आपण 9 तारखेलाच खऱ्या अर्थ मतदान रूपी सेवेतून जे आपले 10 उमेदवार आहे. दादांचं स्वप्न होतं की परवा अण्णांच्या कार्यक्रमामध्ये दादा जेव्हा आले तेव्हा दादांनी स्पष्ट सांगितलं की अण्णा तुम्ही आम्हाला पंचायत समिती द्या. ह्यावेळेस पंचायत समिती दिल्यानंतर तुम्हाला किती निधी द्यायचं आणि काय करायचं, तर हे त्यावेळेस दादा बोलले होते. तर ते दादांचं स्वप्न आपल्याला 9 तारखेला पूर्ण करायचं आहे. एवढंच सर्व माता भगिनींना आणि बंधूंना मी आवाहन करते आणि दादांना संपूर्ण मावळ तालुक्याच्या महिला राष्ट्रवादीकडून भावपूर्ण श्रद्धांजली. दादांसाठी काय बोलावं हे शब्द पण नाही आहेत. प्रत्येक जण सगळे दुःखातच आहेत, पण त्या दुःखाचा फायदा समोरच्यानी घेऊ नये एवढीच त्यांनाही मी विनंती करते आणि थांबते. देहूच्या नगराध्यक्षा ड्युटीताई, आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात. त्यानंतर RPIचे अध्यक्ष आदरणीय लक्ष्मणभाऊ या ठिकाणी आपले दुःखद भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी येतील. दुःखित अंतकरणाने जमलेले सर्व माता पिता आणि बंधू भगिनींनो, आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काही दिवसांपूर्वी आपल्याला सोडून निघून गेले. खरं तर महाराष्ट्रावरच नाही तर आपल्या मावळ तालुक्यावर देखील दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हे दुःखाचं डोंगर कोसळलं असलेलं मी परमेश्वरचरणी प्रार्थना करते की माझ्या सर्व महाराष्ट्राला तसंच महिला भगिनींना हे दुःख सहन करण्याची ताकद आज त्यांनी आम्हाला द्यावी. आज दादांच्या माध्यमातून आपला जो काही विकास झालेला आहे, त्याचबरोबर दादा म्हटले होते मावळमध्ये माझ्या विचारांचा आमदार निवडून द्या.
बघा मी कसा विकास करतो. आज विकासांची गंगा आज दादांच्या माध्यमातून आपल्या अण्णांनी या मावळामध्ये आणली आहे आणि आज हा मावळाचा विकास आपल्यातून निघून गेला आहे. आज मी माझ्या सर्व महिला भगिनींना विनंती करते, जे आपले उमेदवार आहेत ते आपल्याला प्रचंड बहुमताने विजयी करायचे आहेत. हीच आपल्या दादांना आदरांजली असेल. आज दादांच्या पाठीमध्ये आज माझा जनतेचा जन्म सर्व महिला भगिनी आहेत. दादा अण्णा तुम्ही खचून जाऊ नका. आज तुम्ही जर खचले तर आम्ही खचून जाऊ. आज तुमच्या मागं माझी महिला भगिना तसेच सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि नक्कीच आपले उमेदवार आपण विजयी करून हीच आदरांजली दादांना देऊ. रामकृष्ण हरी. यानंतर आदरणीय लक्ष्मणभाऊ आणि त्यानंतर वडगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्षा अबोलीताई ढोरे या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतील. महाराष्ट्र राज्याचे लोकनेते लाडके उपमुख्यमंत्री दिवंगत मान्य अजितदादाजी पवार यांच्या शोकसभेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. अतिशय शिस्तबद्ध या महाराष्ट्राचे विकास पुरुष आपणातून गेल्यानं सर्व महाराष्ट्रातील जनतेला या ठिकाणी दुःख होत आहे. आपल्या कुटुंबातील एक कर्ता पुरुष गेल्याची भावना प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये या ठिकाणी आहे. सर्व आंबेडकरी जनतेचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार संसदेमध्ये आणि लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये मांडण्याचा प्रयत्न माननीय दादांकडनं झालेला आहे आणि सर्व जनतेला न्याय देण्याचं काम त्यांनी या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. विशेष करून मावळवर त्यांचं विशेष लक्ष होतं आणि विकासाच्या माध्यमातून त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे. दादा गेल्यानं आपणा सर्वांना दुःख झालेलं आहे. आम्ही सर्वजण या दुःखामध्ये सहभागी आहोत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मी आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. तसेच सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीनं मी या ठिकाणी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि दादांच्या रूपामध्ये या ठिकाणी मावळचे आमदार, सन्माननीय लोकप्रिय आमदार सुनीलांना शेळके यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभी राहू, हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल. मी अधिक न बोलता दादांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द थांबवतो. एक विनंती आहे, सर्वांनी थोडं पुढं सरा. खूप माता भगिनी अजूनही बाहेर आहेत. थोडं पुढं सरा. गेटवरती आमचे जे तरुण सहकारी त्यांना विनंती आहे की कृपया महिला मंडळी खूप बाहेर आहेत, त्यांना आतमध्ये येऊ द्या. आणि आमच्या सहकार्याने विनंती, रोडवरती खुर्च्या लावा. आता इकडं जागाच शिल्लक नाहीये. सहकार्यांना विनंती आहे, आपण रोडवरती जे आमचे वडीलधारी काही मंडळी उभी आहेत, फार मोठ्या प्रमाणामध्ये महिला देखील त्या ठिकाणी उभ्या आहेत, त्या सर्वांना बसण्यासाठी आपण कृपया ज्यांना शक्य आहे त्यांनी आतमध्ये महिलांना येऊ द्या आणि बाकीच्यांना पुढच्या त्या ठिकाणी रोडवरती लावण्याची व्यवस्था आमच्या सहकार्याने करावी अशी विनंती करतो. आदरणीय अबोलीताई, आपल्याला विनंती, आपण आपल्या दुःखद भावना श्रद्धांजलीपर या ठिकाणी व्यक्त कराव्या. उपस्थित सर्व शोकावर्ग बंधू आणि भगिनींनो, आज आपण इथे आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित झालात. आपल्या दादांनी आपल्या मावळ जनतेवर तितकं प्रेम केलं की प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरातील एखादी व्यक्ती जसं काही गेलेली आहे असं वातावरण पूर्ण मावळ जनतेचं दिसत आहे. प्रत्येक जणाच्या डोळ्यात अश्रू आहेत, कारण प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या जवळची एखादी व्यक्ती आपल्याला सोडून गेलेली आहे. यामुळे अण्णांना एवढंच म्हणेन की जरी आपण नका खचू, कारण आपण सर्वांनी अण्णांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी जर यामध्ये मदत केली तर आपल्या पूर्ण मावळ जनतेकडून ही श्रद्धांजली राहील आणि राष्ट्रवादी पंचायत समिती, जिल्हा परिषद
या निवडणुकीमध्ये जर आपले सर्व निवडणुकीतील उमेदवार जर निवडून आले तर ही आपल्या उपमुख्यमंत्री अजितदादांना ती श्रद्धांजली राहील. दादांचं स्वप्न होतं आणि ते शेवटपर्यंत जनतेसाठी काम करत होते. हे त्यांच्या ज्या ठिकाणी कागदपत्रांचा जो सगळा पडलं होतं, कागद पडले होते, याच्यावरून कळतं की आपले अजितदादा हे शेवटपर्यंत काम करत होते. अशा या आपल्या लाडक्या दादांसाठी आपण सर्वांनीच जोमानं काम केलं पाहिजे. आणि पुन्हा एकदा आपल्या वडगाव मावळकरांकडून आणि वडगाव जनतेकडून मी अजितदादांना श्रद्धांजली वाहते. यानंतर आसिफा ताई बागवान आपल्याला विनंती, आपण आपल्या शोक भावना या निमित्तानं व्यक्त कराव्या. या ठिकाणी सर्व दुःखी अंतकरणाने उपस्थित असलेले माझे बंधू आणि भगिनी, या ठिकाणी एवढंच सांगेन की अजितदादा गेले, सगळ्यांनी बरंच काही बोललेले आहेत, मला तेच रिपीट नाही करायचंय. आता अजितदादा गेलेत, आता काय अण्णा विकास करतोय बघायचंय. अजितदादांच्या जीवावरती फार उडत होता, नाही का? असं काही जणांना जर वाटत असेल तर फक्त त्यांनी लक्षात ठेवावं, या ठिकाणी अजितदादा जरी नसले तरी अण्णांमध्ये आम्ही अजितदादा बघतोय. आणि माझे अण्णा जे आहेत ते आत्ता सध्या आमच्यासाठी अजितदादा आहेत. आणि एवढं आम्हाला माहिती आहे की अण्णा अजून इथून पुढं बराच खूप आपल्या मावळ तालुक्याचा म्हणजे विकास करणार आहेत. फक्त एवढंच म्हणजे वाईट वाटतं की अण्णांचा जो देव आहे तो म्हणजे इथून हरपलेला आहे. आणि मी 4 वर्षापासून म्हणजे मावळात आहे आणि मी बघितलंय की अण्णांचं आणि अजितदादांचं इतकं छान बॉन्डिंग होतं, म्हणजे नाही का, एक छोटा भाऊ म्हटलं तरी चालेल, म्हणजे अजितदादांचा आपल्या अण्णा. आणि म्हणजे शेवटचंच वाईट वाटतंय की शेवटचं आपल्याला एक अण्णांच्या घरी, जसं मगाशी हे भाऊ दादा बोलले की अण्णांच्या घरी एकदा तरी दादांनी येऊन जायला पाहिजे होतं, तीच खरं शेवट आपल्याला एक इच्छा राहिलेली आहे. पण खरंच अण्णा, मग तुम्हाला टीव्हीवरती रडताना बघितलं, खूप वाईट वाटलं. इथं बस गेली सर्व म्हणजे एवढे नेते आतापर्यंत गेलेत म्हणजे पाहिले आपण, पण त्या फक्त तालुक्यातले आणि जिल्ह्यातलेच माणसं रडतायत, म्हणजे रडलेली असावीत हे मी तरी बघितलंय. पण खरं अण्णा, अजितदादा गेले, पूर्ण महाराष्ट्र रडतोय. काय होतं त्या माणसामध्ये खरंच माहित नाही. आणि एक क्षण सांगते अण्णा, मी लहान होते, आमच्या इस्लामपूरमध्ये अण्णा आले होते, अजितदादा आले होते, मी लहान होते, मला फक्त अजितदादा, त्यावेळेस मोबाईल वगैरे असलं काही नव्हतं. आता आपण सारखं सेल्फी काढतोय, पण खरंच भरून येते. मी लहान होते ना तेव्हा मला फक्त अजितदादांना हातात हात द्यायचा होता आणि मी तो दिला होता. आणि त्यानंतर मी मावळ तालुक्यामध्ये जेव्हा अण्णांना भेटायला आले होते त्यावेळेस मी प्रेग्नेंट होते, मला 5वा महिना होता. आणि पूर्ण वडगावच्या ऑफिसला जेंट्स होते आणि मी एकटी महिला आले होते. म्हणजे अण्णांनी एवढ्या लोकांमध्ये मला बघितलं आणि ती ताई कोण आहे तिला बोलवा. म्हणजे खरंच जरी अजितदादा गेले असतील तर मागे माझ्या अण्णाला सोडून गेलेले, एवढंच म्हणेन. आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी माझ्या माता भगिनींना खरंच मनापासून मी सांगते, किती जरी काही होऊ दे, आपण अण्णांची आणि माझ्या सारिकाताईंची कधीच साथ सोडू नका. शेवटपर्यंत हीच खरी भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या अजितदादांना असेल. आणि अण्णा खरंच तुम्ही अजिबात म्हणजे असं स्वतःला म्हणजे असं समजू नका की मी आता माझं कसं होईल. ह्या सर्व माता भगिनी, हे सर्व बंधू तुमच्या सोबत आणि माझ्या सारिकाताई सोबत आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आहोत. आणि या ठिकाणी एवढंच सांगेन, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. रामकृष्ण हरी. सर्वांच्या डोळ्यांच्या पाना या ठिकाणी फुटलाय. प्रचंड अशा वेदना आपल्याला होत आहेत. 2 दिवसापूर्वी आम्ही गणेशभाऊ आम्ही बारामतीमध्ये 2 दिवस होतो, त्यावेळेस बारामतीतील मतदारांच्या भावना आम्ही ऐकल्यानंतर
की सर्वात जास्त लाडका आमदार म्हणजे मावळचा सुनील शेळके हा अजितदादांचा सर्वात लाडका आमदार हे बारामतीतील जनता जेव्हा म्हणते तेव्हा मावळ तालुक्याला देखील स्वाभिमान अभिमान वाटावा असा आपला आमदार आहे. त्याला जपण्याचं काम भावना आहेत, अश्रू निश्चितपणे येणार आहेत, परंतु उद्याच्या काळात माझ्या आमदाराला जपण्याचं काम तुम्हा सर्व आम्हा सर्व लाडक्या बहिणींना तरुण सहकार्यांना करायचंय. अनेक वेगवेगळ्या वल्गना करतायत, परंतु मावळच्या जनतेने ठरवलंय ज्या अजितदादानं या मावळच्या सर्वांगीण विकासासाठी प्रचंड अशा प्रमाणामध्ये निधी दिलाय त्या अजितदादांना आणि जो निधी आणलाय त्या सुनील अण्णांची मान खाली जाणार नाही. आणि खऱ्या अर्थाने अजितदादांना श्रद्धांजली म्हणून मावळची जनता ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती दादांना श्रद्धांजली म्हणून प्रचंड अशा मोठ्या प्रमाणामध्ये हे मतदान करून हा विकास रथ सुनील अण्णांच्या नेतृत्वाखाली मावळ तालुक्यातून पुढे जाईल अशीच ही सूचना किंवा अशीच ही मतदारांची भावना असेल. आणि यानंतर मी तळेगाव नगर परिषदेच्या वतीनं जी सुंदर अशी इमारत दादांच्या आणि आदरणीय आमदारांच्या संकल्पनेतनं झाली त्या नगर परिषदेच्या वतीनं विरोधी पक्षनेते संतोषजी बेगडे यांना विनंती करतो आपल्या शोकभावना आपण या ठिकाणी व्यक्त कराव्यात. उपस्थित शोकाकुळ बंधू भगिनींनो, महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या शोकसभेच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात. खरं तर आज असं वाटतं की दादांचा सकाळ सकाळ फोन येईल आणि काय चाललं असं विचारतील. असं वाटतच नाही की दादा आपल्यातनं आज निघून गेलेत. दादांशी संबंध याचं म्हणजे आमच्या दुसऱ्या पिढीतील मी कार्यकर्ता, आमचे बबन भाऊ असतील, दादा असतील, एकत्र बँकेवरती काम केलं. बेगडे फॅमिलीमधले एकच कुटुंब जे पवार फॅमिलीबरोबर 1978 बसून राहिलेलं. आणि या दुसऱ्या पिढीतील कार्यकर्ता मी सांगायला आज आम्ही भरून आले की दादा नेहमी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा, शेतकऱ्यांचा, गोरगरिबांचा कायम कुठं गेलं तर प्रत्येकाच्या हातातून निवेदन घेऊन विचारेल असा कार्यकर्त्याला न्याय देणारा आपला नेता आपल्यातनं गेलेला आहे. राष्ट्रवादीच्या गेली 30-40 वर्ष ज्या मंडळींनी काम केले त्यांना दादा खऱ्या अर्थानं माहिती आहे, जवळून पाहिले. पण म्हण आहे की जो आवडे सर्वांना तोच आवडी देवाला. या पंक्तीप्रमाणे दादा नक्कीच बारामतीत गेले 2 दिवस होतो. बारामतीत जसा विकास केला तसा मावळचा विकास अण्णांनी पण केलेला आहे. नक्कीच दादांच्या रूपाने ह्या मावळामध्ये सुनील अण्णांकडे पाहिलं जाते आणि नक्कीच या मावळातील विकास हा पूर्ण करण्याचं काम दादांच्या रूपानं सुनील अण्णांनी पूर्ण करावं एवढीच या ठिकाणी खरी दादांना श्रद्धांजली वाईल. जाता जाता दादांच्या एका आठवणीला उजाळा देतो की महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीला मी जेव्हा प्रदेशवर काम करणार होतो 2013 साली आणि मी महाराष्ट्राला सरचिटणीस म्हणून माझी निवड होणार होती, त्यावेळेस एका राजकीय मोठ्या नेत्यांनी सांगितलं की याचे चुलते तालुक्याचे अध्यक्ष याला कशाला प्रदेशवर घेता. पण दादांनी सांगितलं शरद पवार हे देशाचे कृषी मंत्री आहेत आणि जर अजित पवारचं काम करत असेल तर त्याला एक संधी दिली पाहिजे. तर संतोष सुद्धा एक चांगला कार्यकर्ता आहे, त्याला संधी दिली पाहिजे. असा कार्यकर्त्याची जाण असणारा, काम करणारा, असलेली ओळख म्हणजे प्रत्येकावरती बारीक बारीक नजर ठेवून काम करणारा असलेला नेता हा महाराष्ट्रातनं गेलेला आहे. आपल्यावरचं हे छत्र हरपलेलं आहे. नक्कीच आमच्या बेगडे कुटुंबीय असेल, आमचं मोठं नुकसान यातनं झालेलं आहे. आणि दादांना त्यांचं कुटुंबीय असेल त्यांच्या नक्कीच आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहू एवढंच या ठिकाणी बोलतो आणि मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर आदरणीय ज्येष्ठ नेते गणेश अप्पा टोडे या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतील. अनेकांना भावना व्यक्त करायच्या आहेत, परंतु आदरणीय आमदार साहेबांना मुंबईच्या दिशेने जायचं असल्यामुळं
तो वेळेचं भान आपण सर्वांनी या ठिकाणी ठेवून आदरणीय आप्पांना विनंती करतो आपल्या दुःखद भावना या ठिकाणी व्यक्त कराव्या. शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, ते देशाचे लोकनेते आदरणीय अजितदादा पवार आपल्यातनं निघून गेलेले आहेत. ज्या दिवशी घटना झाली माझ्या मुलांनी सांगितलं दादा गेले, मी तिथंच कोसळलं. आमदाराकडे आलं तर निघून गेले होते. मी बारामतीला गेलो, दादाची बॉडी पाहिली. दादाचे माझे बबनराव असतील, बबनराव सुद्धा अध्यक्ष होते, विठ्ठलराव अध्यक्ष होते. एवढे जवळून संबंध दादाचे. दादाला मेसेज टाकला की दादा फोन करायचे, काय गणेश अप्पा काय काम आहे. इतके जवळून असणारे दादा आज आपल्यातून सोडून गेलेले आहेत. या महाराष्ट्राचा हिरा गेलेला आहे. या महाराष्ट्रामध्ये दादा म्हणायचे 25 वर्षे मावळमध्ये आमदार नाही, तुम्ही आमदार द्या, मी पाहिजे तेवढा फंड देऊ. आणि सुनील अण्णाच्या रूपाने या मावळचा आमदार सुनील अण्णा शेळके झाले. मावळातून भरभरून दादांनी फंड दिला. मावळाचं विकासाचं काम दादांनी कुठं ठेवलेलं नाही. असे दादा आपल्याला सोडून गेलेले आहेत. एक मावळामध्ये हिरा त्यांनी निवडला, तो गळ्यात बांधण्याचं काम आपण केलं पाहिजे. पुढच्या भविष्य काळामध्ये, पुढच्या इलेक्शनमध्ये, पंचायत समिती झेडपीच्या मतदानामध्ये या हिऱ्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. तीच खऱ्या अर्थानं दादाला श्रद्धांजली समर्पित केल्यासारखी होईल. दादांचा एक किस्सा सांगतो. मग आमच्या घरी ज्या वेळेला सुनील अण्णांनी जेवायला आणलं, आमच्या मुलांनी पेन आणला होता बारी, दादांना दिला, सत्कार केला, दादांना पेन दिला. तो पेन कुठंतरी गायब झाला. दुसऱ्याची सकाळी ऑफिसमधून फोन आला, दादा म्हणाले तो पेन दिला होता त्या बॉक्समध्ये नाहीये. आम्ही फोटो वगैरे पाठवले. इतकं बारीक लक्ष असणारा नेता पुणे होणार नाही, कधी होणार नाही. पण तरी पण आपण दादाच्या रूपानं सुनीलांना मावळमध्ये दादाचे अशा रूपानं आपण पुढच्या भविष्य काळामध्ये काम करावं, पक्षाचं काम करावं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करावं अशी सर्वांना विनंती करतो. आदरणीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करून माझ्या 2 शब्दाला विराम देतो. रामकृष्ण हरी. यानंतर आदरणीय विठ्ठल अण्णा शिंदे आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्या. दुःखद प्रसंगी उपस्थित सर्व शोकाकुल नागरिक, कार्यकर्ते, बंधू भगिनी, या प्रसंगी उपस्थित असलेले तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके, तालुक्याचे अध्यक्ष गणेशजी खांडके, आपले ज्येष्ठ मार्गदर्शक बबनराव भेगडे. कधीच मनामध्ये वाटलं नव्हतं की आपल्या या नेत्याला आपल्याला श्रद्धांजली समर्पित करावी लागेल. देशाची धुरा सांभाळत असताना, राज्याचे उपमुख्यमंत्रीपद सांभाळत असताना, पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सांभाळत असताना मावळ तालुक्याला झुकतं माप देण्याचं काम दादांनी केलं. ते नेहमी म्हणायचे, मला तुम्ही आपल्या विचाराचा आमदार द्या, मग मी काय करतो बघा. त्यांनी त्यांचा शब्द पुरा केला आणि या तालुक्याला कधी नव्हे तो आत्तापर्यंत अनेक आमदार होऊन गेले, पण कुठल्याही आमदाराला एवढा प्रतिसाद यापूर्वी मिळाला नव्हता तेवढा दादांनी दिला. परिस्थिती अतिशय बिकट आहे, प्रसंग अतिशय बाका आहे. शब्दांना बांध लागावा आणि विचारांना ग्लानी यावी अशी परिस्थिती सगळ्या कार्यकर्त्यांची झाली आहे. एक आधार गेल्यासारखं सगळ्यांना वाटतंय आणि भयानक आत्मविश्वास आपल्याला आपल्या नेत्याबद्दल होता. कुठलंही काम घेऊन गेलं तर जे होणार असेल ते होणार, नसेल होणार तर नाही होणार. आणि हे करत असताना संघटनेतल्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम दादांनी केलं. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जिल्ह्याची जबाबदारी देऊन दादा आपल्यातून गेलेत. मंगळवारी आमचं शेवटचं संभाषण झालं. म्हणले विठ्ठलराव काय करताय? म्हणलं दादा मावळातच आहे. मग सभा लावून घ्या, बारामती, भोर, राजगड, वेल्हा, मुळशी, मावळ, आणि मला लवकर सांगा. म्हणलं दादा सगळ्या संबंधित आमदारांना विचारतो आणि तुम्हाला फोन करतो. आपल्या आमदारांना विचारलं, म्हणजे आपल्याकडे सभा नको, त्याच्यामध्ये वेळ जातो.
मुळशीच्या आमदारांनी टाईम दिला, तसा तो टाईम दादांना कळवला. म्हणले विठ्ठलराव वेळेत पोचवा, उशीर करू नका, मी वेळेत पोचतो. मी वेळेत पोचण्याची तयारी करत असताना दादांनी आपल्या सगळ्यांची वेळ चुकवली. 8:45च्या दरम्यान ही वाईट घटना, ही वाईट बातमी समजली आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं. कल्याणीताईंनी मगाशी आपल्यासमोर विषय मांडला. अनेक विरोधी पक्षातले नेते कार्यकर्ते सहजपणे बोलतात की राष्ट्रवादी आता संपली. ज्या वेळेला मावळ तालुक्यामध्ये आपल्या आता सत्ता नव्हती, आपल्याला नेतृत्व नव्हतं, त्यावेळेला कार्यकर्त्यांनी संघटना सोडली नाही. कार्यकर्ते वाईट परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी संघटनेमध्ये काम करत राहिले. आता तर आपल्याला आमदार आहे, आपल्याकडे सत्ता आहे. अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत आपला कार्यकर्ता हा जिवंत आहे आणि जमिनीवरती ठामपणे उभा आहे, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस संपूच शकत नाही असा मला विश्वास आहे. आणि येणाऱ्या 7 तारखेला आपण सगळ्यांनी दाखवून द्या, मतदानाच्या रूपाने दाखवून द्या की आम्ही अजून जिवंत आहोत. आमचा आमदार आमच्या पाठीमागे आहे आणि आपल्या आमदाराला भक्कम ताकद देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी भविष्य काळामध्ये एकजुटीने काम करू, एकत्र राहून पुन्हा एकदा आपली ही परिस्थिती पूर्वत करण्याची आपण सर्वांनी ताकद द्यावी, मदत करावी. मी आपल्या या लाडक्या नेत्याला सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि थांबतो. यानंतर आदरणीय भुवन भाऊ भेगडे यांना विनंती करतो आपण आपल्या दुःखद भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात. शोकाकुल बंधू भगिनी, गेले 40 वर्ष अजितदादा पवार कुटुंबियाशी माझा जवळून संपर्क राहिला. या तालुक्याचे नेते भेगडे साहेब, बापरासाहेब, पवार साहेबांकडे, अजितदादांकडे जाताना काय मला बरोबर घेऊन जायचे. त्यात नानासाहेब नवले एक असायचे काय. आणि अनेक प्रसंग त्यांच्याकडनं तेव्हा ऐकायला मिळाले, पाहायला मिळाले. साहेबांना, अजितदादांना जवळून पाहायला मिळालं. 1996 साली जिल्हा बँकेवर संचालक म्हणून अजितदादांबरोबर माझी निवड झाली. 91ला माऊली भाऊ दाभाड्यांची निवड झाली. 91ला निवड झाल्यावर 94ला माऊली भाऊंना अजितदादांनी जिल्ह्यातल्या काही बड्या नेत्यांचा विरोध असताना त्या ठिकाणी जिल्हा बँकेचा अध्यक्ष केलं. 96ला माझी निवड झाल्यानंतर दादा अध्यक्ष झाले आणि मी उपाध्यक्ष झालो. प्रसंग आठवतो अण्णा की ज्या दिवशी अध्यक्ष उपाध्यक्ष निवड झाली, मी तर त्यावेळेला उपवास केला होता 21 दिवसाचा. मी हजरही नव्हतो मिटिंगला, इच्छा व्यक्त केली नव्हती. परंतु मला उपाध्यक्षाची जबाबदारी दिली. त्याच दिवशी अजितदादांनी सर्व व्यवस्थाकाला पत्र दिलं की अध्यक्षाचे अधिकार सगळे उपाध्यक्ष बबन बळवंत भेगडे यांना देण्यात. मला आणलेली नवीन गाडी किसन दिवशी होती, पेट्रोल अँबॅसेडर यांना बसायला द्या म्हणजे. इतकं प्रेम केलं. 20 वर्ष त्यांच्याबरोबर जिल्हा बँकेत काम करायचं. 2015 पर्यंत योगाला 2007-8ला असंच झालं. मला अनेक आमच्या सहकार्यांनी, ज्येष्ठ सहकार्यांनी सांगितलं शिष्टमंडळ घेऊन जा दादाकडे आणि जिल्हा बँकेच्या चेअरमनसाठी चिकवा. पण मी मात्र गेलो नाही. दादांचा स्वभाव मला माहीत होता. जेव्हा त्यांचं लक्ष असतं त्याप्रमाणे ते करतात. आणि म्हणून मी एकटाच गेलो जिल्हा बँकेच्या मिटिंगला. आणि त्या दिवशी दादांनी जिल्हा बँकेच्या सभागृहात माझ्या अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवड जाहीर केली. न मागता देणारा नेता म्हणजे एकमेव अजितदादा. असा नेता होणे नाही. खूप प्रेम केलं. आपल्या तालुक्यातला अनेक आमदार जरी नव्हता तरी विकास कामांना बोलत असताना विठ्ठलरावनी सांगितलं की दादा म्हणायचे आमदार येत नाही, कामं घेऊन येतात, बोलणार परंतु काम करून द्यायचे. तळेगावची स्टेशनची पाणी योजना सुरेश भाऊन आम्ही त्यावेळेला गेलो तळेगावात. इंदुरीला कार्यक्रमाला विठ्ठलराव दादा आले होते आणि इंदुरीहून गाडीतून येताना मी म्हटलं दादा तळेगाव स्टेशन परिसर आपले नाना काकडे परिवार निवडून येतो, इथून काँग्रेसचा परिवार भाग आहे, या भागाला पाण्याची टंचन आहे. परवा मुंबईला या म्हटले आणि जाईपर्यंत 3 फोन पीएनचे. आम्हाला थोडा उशीर झाला प्रस्ताव घेऊन जायला. दादा थांबून ठाण्याला कार्यक्रमाला गेले आणि आम्हाला थांबून राहायला सांगितलं. पीएला सांगितले यांना चहा पाणी करा, थांबून ठेवा. आणि दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी GR काढून आम्हाला 5.5 कोटीची त्यावेळेला पाणी योजना मंजूर करून दिली. 2011-12 साली साठ्याची पाणी योजना असेल, कोंडिवड्याचा पूल असेल,
की छत्तीसगावचा वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आणि स्वतः त्याच्या भूमिपूजनाला दादांनी यावं असा 2009 साली आपण आग्रह धरला. सगळ्या कार्यकर्त्यांनी दादा स्वतः आले, कोंडिवड्याचा पूल त्या ठिकाणी करून दिला. अनेक विकासाची कामे या ठिकाणी करून दिली. जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक नवीन धोरणं राबवली. जी धोरणं आपण सांगावीत ती दादांनी मान्य करावीत. आणि माऊली भाऊ दाभाडे यांनी मला जी ओळख दिली असेल तालुक्यात आणि जिल्ह्यात, त्या अजित दादांनी ओळख आमची निर्माण करून दिली. तेव्हा दादांचा मी शतशः ऋणी आहे. दादांसारखा नेता होणे नाही. सुनील अण्णांना भाग्य आहे. सुनील अण्णाला निवडून आल्यानंतर इतके आनंदी झाले होते दादा. ज्यावेळेला मुंबईला सुनील अण्णा आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी दादांनी उमेदवारी जाहीर केली. गणेश खंडे पण होते, विठ्ठल अण्णा होते. दादा अतिशय त्या ठिकाणी निवडून आलंच पाहिजे सांगितलं. सुनील अण्णा लाखाच्या फरकाने आले. दादांनी त्यामुळे आपल्या तालुक्याला भरभरून दिलं. तेव्हा या ठिकाणी विठ्ठलरावने सांगितल्याप्रमाणे आपण सर्वजण संघटित राहणं महत्वाचं आहे. आमदारांच्या पाठीशी राहणं महत्वाचं आहे. आमदारांनी सर्वांना समान त्यांनी आपल्या बरोबर घेऊन चालायचंय. कुणाची माय व्हॅली नाही आपल्याला या ठिकाणी संपवायची. कारण अनेक वर्ष संघटना आम्ही चालवली. आमदार नव्हता त्यावेळेला मी 4 वेळा अध्यक्ष झालो. गणेश अप्पा झाले, विठ्ठलराव झाले, राजाराम राक्षा अध्यक्ष होते. परंतु या तालुक्यातला जो कार्यकर्ता आहे हा कार्यकर्ता कधी कुठल्या विरोधी पक्षाच्या आमदाराच्या दारात गेला नाही. आणि जो काही निधी मिळेल आपल्याला तो अजितदादांच्या माध्यमातून जिल्हा परिषद आपली पंचायत समिती जरी नव्हती तरी त्या ठिकाणी आमचा कार्यकर्ता ठाम राहिलेला आहे. याही पुढे आपल्याला त्याच पद्धतीने आमचे जुने अनेक कार्यकर्ते विष्णू गायके, या ठिकाणी विष्णू जे आहेत यांनी टिपोलीमधून मला आठवते 85 साली बापरासाहेबांना 100% मतदान दिलं. 100% मतदान टिपोलीमध्ये सरपंच होते. अशा अगदी कार्यकर्ते, हक्काचे कार्यकर्ते अजूनही कार्यरत आहेत. तरुण कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. आपण सर्वांनी संघटित राहून या 7 तारखेच्या मतदानातनं 9 तारखेला या पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळाचा झेंडा फडकवा अशा प्रकारचं आवाहन करतो. हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल. यानंतर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय गणेशभाऊ कांडगे यांना विनंती करतो आपण आपल्या दुःखद भावना या ठिकाणी व्यक्त कराव्या. शोकाकुल अंतःकरणाने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, 28 तारखेला सकाळी 8:43 या राज्याचे जे उपमुख्यमंत्री, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते कैलासवासी अजितदादा पवार यांना एका विमान दुर्घटनेमध्ये देवाज्ञा झाल्याची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनसामान्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळजाचा ठोका चुकला. घराघरामध्ये टीव्ही समोर बसलेल्यांना, ज्यांच्या कानावरती बातमी पडली त्यांना डोळ्यातील अश्रूंचा बांध रोखता आला नाही. हे असं होऊ शकत नाही. दादा त्या विमानात नसतीलच. दादा आदल्या दिवशीच रात्री स्वतःच्या गाडीने पुण्याला आले. पुण्यातनं ते गाडीने बारामतीला कार्यक्रमासाठी जाणार आहेत. आणि देव इतका निर्दयी असूच शकत नाही, नियती इतकी क्रूर असूच शकत नाही. या संदर्भातला विश्वास दादांच्या प्रत्येक जीवाभावाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि जनसामान्यांमध्ये होता. परंतु नियती आपला खेळ खेळून गेलेली होती.
आणि दादा आपल्यातनं गेलेले होते. खरं तर या श्रद्धांजली सभेमध्ये उभं राहायचं, बोलायचं, ती ताकद आमच्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये परवाची घटना ताजी असल्यानंतर आता नाहीये. सुनीलांना मी, आमच्यासह अनेक कार्यकर्ते आम्ही 2 दिवस तिथं होतो. कुणाच्या डोळ्यातले अश्रू त्या ठिकाणी थांबत नव्हते. रात्रंदिवस काम करणारा एक नेता, प्रत्येकाला स्वतःच्या घरातला एक कामाचा माणूस म्हणून हक्काने त्याच्याकडे गेलं की आपल्याला कुठल्याही प्रकारचं काम असलं तर त्याच्यात न्यायच मिळणार, या प्रकारची मानसिकता आणि मनोधरणा या राज्यातल्या प्रत्येक जनसामान्याच्या मनातली आहे. मला लहानपणी शाळेमध्ये किंवा आपल्या घरी आपल्या आई वडिलांनी सांगितलेली एक गोष्ट मला सातत्यानं डोळ्यासमोर येते आणि आठवते की एका राज्याचा राजा होता आणि तो राजा अशीच लोकांची खूप सेवा करायचा. 24 तासातले 16 तास, 18 तास आपल्या जनतेसाठी झटायचा. प्रत्येक गोष्ट ही माझी जबाबदारी, प्रत्येक बहिणीचं दुःख, प्रत्येक आईचं दुःख, प्रत्येक मुलाचं दुःख, प्रत्येक वडिलाचं दुःख, प्रत्येक कार्यकर्त्याचं दुःख, माझ्या राज्यातल्या प्रत्येक लहान सहान दुःख हे स्वतःच समजून तो राजा त्या ठिकाणी काम करायचा. जनतेचा देखील खूप जीव त्या राजावरती जडला. लहानपणापासून आबाल वृद्धांपर्यंत सगळी लोक त्या राजावरती प्रेम करू लागली. शेवटी जो सगळ्यांना आवडतो तो देवाला देखील जास्ती आवडतो आणि म्हणून देवाने पुष्पक विमान त्या राजाला घेण्यासाठी पाठवलं. ते पुष्पक विमान सजवलेलं असं त्या राजाला घेण्यासाठी पाठवलं. माझा देवाला प्रश्न आहे की माझा दादा कुठे चुकला या जनसामान्यांची सेवा करत असताना की तू विमान तर पाठवलं पण माझ्या दादाला तू हारा फुलांनी सजून तुझ्याकडे घेऊन गेला. याची वेदना आमच्या सारख्याच्या मनामध्ये आहे. शब्द सुचत नाहीयेत. काय केलं नाही दादाने या राज्यासाठी. वेळोवेळी प्रत्येक वेळेस टीका टीका टीका, चारी बाजूनी टीका. अरे शेवटी तो सुद्धा हाडामासाचा माणूसच होता ना. एवढी टीका सहन करून कधी चेहऱ्यावरचं हास्य त्या माणसाने लपू दिलं नाही. कार्यकर्त्याला कधी दुरावा वाटेल असं कधी वर्तन केलं नाही. कायम स्वतःच्या आचरणातनं, स्वतःच्या वागण्यातनं कार्यकर्त्याला कसा उत्साह वाटेल, कार्यकर्ता कसा जोमात राहील, याचं काम आणि याचं सातत्य जाणीवपूर्वक ठेवलं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असे अनेक नेते आहेत ज्यांना वाटतं की गर्दी माझ्या स्वतःभोवती फिरत राहिली पाहिजे. राजकारणातल्या संदर्भातल्या खोट्या भूल तापा देऊन माझ्यावर कसं लोक प्रेम करतील या संदर्भात सातत्यानं कार्यकर्त्यांना बोलत राहायचं. परंतु अजितदादा असा एकमेव नेता आहे
त्यांनी नेहमी कार्यकर्त्यांना सांगितलं, पहिलं स्वतःचं कुटुंब पहा, मुलाबाळांची शिक्षण पहा, स्वतःच्या परिवारासाठी चांगल्या मार्गाने पैसा कमवा आणि स्वतः उभं राहा. राजकारण खराब आहे, त्याच्या नादी लागायचं काम करू नका. अशा पद्धतीनं सांगणारा नेता आत्ताच्या युगामध्ये सोडूनही सापडणार नाही. मी मागासपासून बघतोय, मागासपासून नाही, मी 3 दिवस बघतोय की कुणी दादांचं नाव घेतलं की अण्णाच्या डोळ्यातला पाणी येते. आमचा खांडगे परिवार देखील थोर मोठ्यांनी आपल्याला शिकवण दिली अण्णा की काम करत असताना परमेश्वर हा दुसरी कुठं नाही तर हा जनसामान्यात असतो. काम करत असताना आपण माणसात परमेश्वर पाहायला शिकलं पाहिजे. म्हणून आमचा खांडगे परिवार देखील समाजामध्ये काम करत असताना आमच्या पिढीने, माझ्या वाडवडिलांनी पवार साहेब पाहिले, परंतु आमच्या पिढीने अजितदादांमध्ये देव पाहिला. आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की अशा खमक्या नेत्याचे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळे अण्णा, मी तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो, तुमच्या डोळ्यातलं पाणी थांबलं पाहिजे. अजितदादांना रडलेले कार्यकर्ते आवडत नाही. सुनील शेळके हा लढणारा कार्यकर्ता होता, म्हणून अजितदादाच्या हृदयात होता. त्याच्यामुळे लढणारा सुनील शेळके हा मावळ तालुक्यामध्ये दिसला पाहिजे. आम्ही सगळे अजितदादाचे कार्यकर्ते तुमच्या बरोबर भक्कमपणाने आहोत. आज महाराष्ट्राच्या आचरणाकडे पाहत असताना आपण बघतोय, ज्या दादांनी कार्यकर्त्यांना शक्ती दिली, ज्या दादाच्या जीवावरती ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उभी राहिली, ती आज देखील त्याच ताकदीने चालावी ही भावना उराशी बाळगून आमची सुनेत्रा वहिनी सारखी माता, परवा दिवशी अंत्यविधी झालाय, तरी सुद्धा कार्यकर्त्याला ताकद मिळाली पाहिजे. अजितदादांचा विचार समाजामध्ये टिकला पाहिजे. या भावनेतली ती माऊली स्वतःचा नवरा गेल्याचं दुःख पोटात घालून आज तुमच्या आमच्या सेवेसाठी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी त्या ठिकाणी निघालेली आहे. या ठिकाणी आमच्या भगिनी बोलल्या की सोशल मीडियाला असं चाललंय, जसं चाललंय. अहो, ज्यांना भावनाच नसतात ना, तेच हे करू शकतात. आपण भावना आणि प्रामाणिकपणे सद्यस्थितीचा विचार करून वागणारे कार्यकर्ते आहोत. मी अधिक काही बोलत नाही, परंतु एक गोष्ट मात्र आवर्जून सांगितली पाहिजे. या मावळ तालुक्याला अतिशय जीव लावण्याचं, माया लावण्याचं काम अजितदादांनी केलं. मागच्या 25 वर्षामध्ये जरी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा करता आलेला नसला, तरी सुद्धा या मावळातल्या कार्यकर्त्यांच्या लहान लहान कार्यक्रमाला अजितदादा आले. त्या कार्यकर्त्याचं बळ वाढवण्याचा प्रयत्न दादांनी त्या ठिकाणी केला आणि तीच ताकद घेऊन कार्यकर्ते, जनसामान्य माणूस देखील, जनता देखील मनामध्ये वाट पाहून होता की उचित संधी येईल. आणि त्या 2019च्या निवडणुकीमध्ये सुनील अण्णाच्या रूपाने ती आली. हजारो कोटीचा निधी हा फक्त तुमच्याकडे बघून अजितदादांनी मावळाला दिला. कारण दादाला माहिती होतं की या पक्षाचा झेंडा खांद्यावरती इथं काही सुद्धा नसताना ज्या कार्यकर्त्यांनी उभा ठेवण्याचं काम केलं, त्या कार्यकर्त्याला मनामध्ये त्यांनी जी स्वप्न बाळगलेली आहेत, त्या स्वप्नाच्या पंखांमध्ये भरारी देण्याचं काम आपण सुनील अण्णाच्या रूपाने या तालुक्यामध्ये करायचंय. आणि सुनील अण्णा देखील प्रतिदादा असल्यासारखा
वाऱ्यासारखा तालुक्यामध्ये पळत राहिला आणि मागच्या 25 वर्षामध्ये जो विकास नजरेत दिसत नव्हता तो विकास नजरेत आणण्याचं काम सुनील अण्णांनी केलं. काय मागितलं दादांनी आपल्याकडे या तालुक्याला देत असताना? फक्त चांगल्या विचाराचा माणूस द्या. तालुक्याची जर प्रगती करायची असेल तर चांगल्या माणसाबरोबर राहा, चांगल्या विचाराबरोबर राहा, चांगलं आचरण करा. आज अनेक भागातले कार्यकर्ते गावागावातले या ठिकाणी आलेले आहेत. प्रत्येकाने आपल्या मनाला विचारावं की मागच्या काळामध्ये झालेला प्रत्येक गावातला विकास आणि आज आपल्या गावामध्ये अजितदादांच्या माध्यमातून, अजितदादांच्या नेतृत्वाखाली आणि सुनील अण्णा शेळकेच्या माध्यमातून गावातली परिस्थिती काय आहे. आमच्यासारख्यांनी भाषणात सुद्धा सांगायची गरज नाही. प्रत्येक गावामध्ये आज काँक्रीटचे रस्ते झाले, पाण्याच्या सुविधा झाल्या, आरोग्याच्या सुविधा झाल्या, मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भातल्या सुविधा झाल्या. रस्ते, वीज, पाणी ज्या खऱ्या माणसाच्या गरजा आहेत त्या गरजा आज 100% दर्जेदारपणानं पूर्ण झाल्याचं चित्र या मावळ तालुक्यामध्ये आहे. निवडणुका होत राहतील, पंचायत समिती आहे, झेडपी आहे. पहिल्या टप्प्यामध्ये विकासावरतीच आपण नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका जिंकल्या. अहो, एक नगरसेवक दाखवायला नव्हता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा. आज 70 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्युअर घड्याळाचे नगरसेवक आणि 3 नगराध्यक्ष मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. त्याच्यामुळे इथला मतदार जाणता आहे. कुणी किती प्रलोभने दाखवा, खरं तर राजकीय भाष्य करायची वेळ नाही, मला ते करायचं पण नाही. परंतु एक गोष्ट आवर्जून सांगेल, ही निवडणूक कुठल्या उमेदवाराची नाहीये. अहो, ज्या दादानी राज्यातली लोक सुद्धा बोट दाखवतात इतकं झुकतं माप या मावळला दिलं, त्या दादांच्या उपकारातलं उतराई होण्याची वेळ ही तुम्हा आम्हा सगळ्यांवरती आलेली आहे. काय अपेक्षा आहेत आपल्याकडनं? जे काम दादांनी उभं केलं, जो विकास दादांनी उभं केला, येणाऱ्या 7 तारखेला या विकासाच्या संदर्भामध्ये बोलत असताना खरंच जर दादांचे आपण कार्यकर्ते आहोत आणि जनतेने जर खरंच दादांचं प्रेम मनापासून स्वीकारलेलं आहे तर दादांच्या प्रति प्रेम व्यक्त करण्याकरता, दादांनी जे तालुक्यासाठी योगदान दिलेलं आहे त्या योगदानात न उतराई होण्याकरता 7 तारखेला कुठलाच उमेदवार बघू नका, फक्त घड्याळ आणि घड्याळच बघा. ती खरी दादांना या मावळ तालुक्याची श्रद्धांजली या निमित्ताने राहील. या ठिकाणी उमेदवार विजय झाल्यानंतर देखील कुणी मिरवणुका काढू नका. हा विजय आपल्याला आपल्या नेत्याला त्या ठिकाणी समर्पित करायचा आहे. आज बोलत असताना ज्या दिवशी दादांच्या बाबतीतली दुर्घटना घडली त्याच दिवशी या तालुक्याच्या माजी आमदार श्रीमती रूपलेखाताई ढोरे यांचं देखील दुर्दैवी निधन त्या ठिकाणी झालं. अनेक तळेगावातल्या शैक्षणिक संस्था आहेत. नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ या संस्थेवरती उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. या तालुक्यामधल्या योगदानामध्ये त्यांचा देखील महत्वपूर्ण वाटा राहिलेला आपण सगळ्यांनी पाहिला. मी दादा असतील, ताई असतील, या दोघांनाही तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, माझ्या खांडगे कुटुंबियांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी समर्पित करतो आणि थांबतो. यानंतर ज्यांच्या भाषणाची आपण सर्वच जण वाट पाहतो, गेल्या 2 दिवसापासून आपण TV वरती, मीडियावरती अश्रू ढालताना एक हळवा आमदार कसा असतो हा संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देणारा आपला लाडका सुनील अण्णा शेळके यांना मी विनंती करतो, आपल्या भावना आपण या ठिकाणी व्यक्त कराव्या. ते बापला साहेब आले वाटतं, आले का?
मी घोषणा देतो, आपण पाठीमागे कृपया या ठिकाणी बघा, कृपया उठू नका कुणी. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. एकच वादा, एकच वादा. मामा तुम्ही बघता मामा साहेब इथे येतं का? इथं आहे जाऊ. इथे इथे नाही, इथं बसणार नाही तिथे. इथं पाय सोडून बसताय का असे? आदरणीय बापनासाहेब, उपस्थित सर्व दादांवरती प्रेम करणारे वडीलधारी माझ्या माय भगिनी, सहकारी बांधवांनो, आज दादांना जाऊन 4था दिवस आहे आणि आपण सगळेजण दादांच्या प्रेमापोटी दादांची श्रद्धा ठेवणारे मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी एकत्रित आलोय. घटना कशी घडली, व्हायला नको होती, आणि जो काही चटका आपल्या सगळ्याच मनाला लावून गेले, हे दुःख माझ्यासारख्यालाच नाही तर वाड्या पाड्यावर राहणाऱ्या कष्टकऱ्याला असेल, सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती असेल किंवा एखादा चांगला व्यावसायिक उद्योजक असेल, या सगळ्यांना दुःख झाले की दादांनी वयाचे 66 वर्ष पूर्ण करत असताना जवळपास 35-40 वर्ष आपला कधी संसार नीटवाणी पाहिला नाही, आपल्या स्वतःसाठी आयुष्यही जगला नाही, फक्त काम आणि काम. माझा पुणे जिल्हा, माझा महाराष्ट्र कसा पुढे जाईल, इथे चांगले प्रकल्प कसे आणता येतील, इथे सुविधा कशा देता येईल, याकरता कष्ट आणि कष्टाच्या पलीकडं दुसरं त्या नेत्यानं काही आयुष्य जगला नाही. आणि अशा नेत्याचं अकाली जाणं नियतीनं खरोखर खूप अन्याय या महाराष्ट्रावरतीच केलाय. आदरणीय पवार साहेबांच्या विचारधारेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि आज स्वर्गीय बेगडे साहेब असतील, बापना साहेब असतील, बबन भाऊ, गणेश आप्पा, ही सगळी मंडळी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार कुटुंबावरती खूप प्रेम करते, खूप श्रद्धेनं त्यांच्या सोबत उभे आहे. आणि सगळं चित्र ज्यावेळेला आपण डोळ्यासमोर आणतो, माझा काही खूप वर्षानुवर्षाचे संबंध आहेत अशातला भाग नव्हता. अवघ्या 6-6.5 वर्षाचाच दादांचा आणि माझा सहवास आहे. सुनील शेळकेनं ज्या नेत्याच्या विरोधात घोषणा दिल्या, ज्या नेत्याच्या विरोधात अपशब्द वापरले, त्याचा कधी दादांनी विचार नाही केला. 2-4 वर्षानं सुनील शेळकेलाच दादांना पक्षात यायच्या आधी उमेदवारी दिली. तुम्ही सगळ्यांनी प्रेम केलं आणि सुनील शेळके काम करतोय म्हणून दादांनी सुद्धा त्याला साथ दिली.
काम मी जे काय करत होतो, मला आमदार व्हायचं होतं, मी आमदार झालो. माझं स्वप्न आमदारकीचं होतं, ते पूर्ण झालं. पण दुसऱ्यांदा पण मला परत आमदार केलं. हे सगळं चित्र ज्या वेळेला डोळ्यासमोर येतं, एक भावना मनामध्ये तयार होते किंवा विचार पडतो की आपण आपलंच बघितलं. मला आमदार व्हायचं होतं, मला तालुक्यात निधी आणायचा होता, कामं करायची होती, जे पाहिजे ते दादाने दिलं. पण आपण दादाला काय दिलं? आपण दादांना काय समजून घेतलं? आपण त्यांच्या वेदना काय त्या कधीच पाहिल्या नाही. याचं सगळ्यात मोठं दुःख आहे की जो माणूस संसाराचा गाडा कसा चाललाय ते पण बघत नव्हता, स्वतःची जगत नव्हता, आणि त्या माणसाच्या मनात कधी काय खतखते किंवा काय वेदना आहेत हे जाणायला पाहिजे होतं. ते काय आपण जाणलं नाही. फक्त दादांचे लचके तोडले, जे जे मिळवता येईल ते मिळवीत राहिलो. दादांचा स्वभाव सगळ्यांनाच माहिती होता, पण मी थोडासा वेगळ्या पद्धतीने दादांकडं हट्टही धरायचो आणि नाही माझं काम केलं की मी फुगून बसायचो. दर मंगळवारी दादा मुंबईला मीटिंगला बोलवायचे आणि एखादं काम मंत्रालयात माझं नाही झालं की राहू दे मी बघतो नंतर येतो. मी त्या पीएनला काहीतरी सांगून जायचो. दादा त्या पीए दादांना सांगायचे की ते सुनील फुगून गेलंय. मला फोन नव्हते करीत, पण मंगळवारच्या बैठकीला मी नाही दिसलो की पीएला सांगायचे ते सुनील कुठपर्यंत आलाय बघ. मला पीए विचारणं सांगायचे, दादा विचारतात कुठपर्यंत आलेत. आम्ही पण परत जायचो. बापाच्या नंतर जर माझे हट्ट कोणी पुरवले असतील ना तर त्या अजितदादांनी पुरवले. माझा काय राजकारण हा काय पेशा नाही आणि माझा काय व्यवसाय पण नाही. पण जे तुम्ही प्रेम केलं त्या प्रेमातून तुम्हालाही पुढं विरोधकांनी नावं ठेवायला नको किंवा काय तुझ्या नेत्याने केलं, काय तुमच्या आमदाराने केलं हेही म्हणायला नको. म्हणून मला जेवढं पाळता येईल तेवढं पडत होतो. आज काहींना असं वाटतंय की सुनील शेळकेच्या मागं कोण आहे, आता सुनील शेळकेचं काय होईल. मी त्याचा कधीच विचार नाही केलेला. मी त्यातल्या गोष्टीचाही विचार करणारा कार्यकर्ता नाहीये. आणि पद हे कुणी आयुष्यभर घेऊन आलेलं नसतं. पदाचा विचार नाही करायचा आपल्याला. पण दादांनी जे तालुक्याकरता स्वप्न बघितलं होतं, ह्या तालुक्याला कसं पुढे नेता येईल, इथं कसे चांगले प्रकल्प देता येईल, तो विचार करून दादांनी जे जे काही आपल्याला देता येईल ते द्यायचा प्रयत्न केला. मागच्या 2 महिन्यापूर्वी भंडारा डोंगरावरती गेलो होतो. दादा म्हणले सुनील मंदिर खूप सुंदर झाले, तो खालचा कॉरिडॉर आपल्याला कसा आहे तो बघायचा, आपलं कसं त्याचं ड्रॉइंग केलंय त्याचं प्रेझेंटेशन दाखवलं. गाडीत बसल्यावरती मला म्हणले पुढच्या 3.5-4 वर्षाच्या आत तुला कॉरिडॉर उभा करून दाखवतो. 1200-1500 कोटी काय लागतील तेवढे आपण
मार्चचं टाकू, मार्च म्हणजे आता या महिन्यात कॉरिडॉरला पण पैसे दादा याचं कम्प्लीट केलं. ठीक आहे, आता जे काय द्यायचं होतं किंवा जे काय होणार होतं त्या सगळ्या गोष्टी पुढं करायला मी आहे सक्षम, त्याच्याबद्दल काय काळजी करायचं कारण नाही. कोण कामं करील, कशी कामं होतील, 3.5 वर्षात जे मागच्या 6 वर्षात दाखवलं त्याच्यापेक्षा चांगलं काम या 3.5 वर्षात उभं करून दाखवील आणि तीच माझ्याकडनं दादांना श्रद्धांजली आपल्याला. त्यामुळं तुम्ही कामाच्या बाबतीत काळजी करू नका, माझी काळजी करू नका, पण 2 जबाबदाऱ्या घेऊन इथून पुढं राजकीय जीवनात काम करायचं. ही तुम्ही सगळी मंडळी दादांवरती प्रेम करणारी आहेत, पवार कुटुंबावरती प्रेम करणारी आहेत. तुम्हालाही मला जपायचं, आता तुम्हालाही ताकद द्यायची. सगळे जर आता मतभेद बाजूला ठेवून एकत्र झालो. तुम्ही आज परवा 2 दिवस बातम्याही पाहिल्या की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. आणि आज सुनित्रा वहिनींना सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची त्या ठिकाणी शपथ 5 वाजता घेणार आहेत. काही लोकांनी चर्चा करायला सुरुवात केली की एवढी घाई का केली, पण मी आपल्या सगळ्यांना सुद्धा सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही एकत्र येणं, मंत्रिमंडळामध्ये कुणाला घ्यायचं, काय घ्यायचं, हे सगळं प्रक्रिया 15-20 दिवसानंतर होतील. पण आज घाईघाईनं काही निर्णय घ्यावे लागलेत. ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेवढे आमदार निवडून आलेत घड्याळ चिन्हावरचे, त्या सगळ्या आमदारांचे नेते, गटनेते म्हणून अजितदादा विधिमंडळामध्ये आमचे प्रमुख होते. आणि आपली घटना जी लिहिलेली होती, आता ते कायदेशीर सगळ्या बाबी तुम्हाला टेक्निकली अडचणी समजणार नाही, परंतु त्या घटनेमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष दादा होते, सर्व अधिकार दादांकडे होते. आणि आज पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि विधिमंडळातलं कामकाज जे आमदार निवडून आले किंवा विधान परिषद आमदार आहेत यांचे गटनेते म्हणून दादा हेच हयातीत नाहीयेत. तर ती जबाबदारी तात्काळ लगेच कुणाकडे तरी सुपूर्त केली पाहिजे. अशा बाबतीतली प्रमुख चर्चा मुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आपले प्रमुख नेत्यांनी त्या सगळ्या घटनेतल्या अडचणी पाहिल्या, कायदेशीर सल्लागारांकडून त्याची माहिती घेतली. आणि मग तुम्ही पक्ष कशा पद्धतीने चालवायचा आहे, दोन्ही पक्ष कधी एकत्र करायचे, कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचे ते नंतर बघू. पण आज पहिलं गट स्थापन केला पाहिजे. गटाला खूप महत्त्व असतं. गटामध्ये आमच्या सगळ्या आमदारांच्या त्या घटनेमध्ये किंवा गटामध्ये गटनेता म्हणून सुनित्रा वहिनींची एकमुखानं बहुमतानं निवड करणं आणि आम्ही सगळ्यांनी सह्या करून देणं, हे पहिली प्रक्रिया आम्हाला पूर्ण करायची आहे. आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून सुनित्रा वहिनी फक्त शपथ घेतील आणि परत बारामतीला जाणार आहेत. कायदेशीर प्रक्रियेतल्या अडचणी लक्षात घेऊन सुनित्रा वहिनींना काल समजून सांगितलं आणि रात्री मग त्या बारामतीवरून आज मुंबईला आलेल्या आहेत. कृपया करून ह्याच्यात कुणी राजकारण आणू नका. शेवटी वेदना, भावना हे काही काळापुरते आहेत, दुःख काही काळापुरतं असणार आहे. पण त्याच्यानंतरनं या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार हा राज्यभरातला जर सांभाळायचा असेल, तो वाढवायचा असेल, तर दुःख बाजूला ठेवून पहिलं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते. हे सुद्धा सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना, वडीलधाऱ्यांना, आया बहिणींना समजून सांगतो. म्हणून आज सुनित्रा वहिनी घराबाहेर पडल्यात. 5 वाजता शपथ देऊन परत संध्याकाळी त्या बारामतीला जातील. आम्ही फक्त पक्षातले काही प्रमुख मंडळी, आमदार त्या ठिकाणी असू, बाकी दुसरं कोणी नसणारे. मुख्यमंत्री स्वतः आहेत. जो पदभार दादांकडे होता मुख्य, त्यांच्याकडे मंत्री म्हणून ज्या खात्याची जबाबदारी होती त्यातले काही खात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त केली जाईल आणि राज्यभराचा कारभार त्या पद्धतीनं सुरू होईल. त्यानंतरनं मग थोड्याफार 15-20 दिवसानंतरनं पवार कुटुंबातली मंडळी एकत्रित बसतील.
आणि पुढं कसं जायचंय, कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं, राज्यात केंद्रात घ्यायचं, तो सर्वस्वी अधिकार सुनित्रा वहिनीचा असणार आहे. पण आज दादांचा उत्तराधिकारी म्हणून सुनित्रा वहिनींना करावं हे सुद्धा सगळ्यांनी एकमतानं निर्णय केला आणि त्या निर्णयामध्ये सुनित्रा वहिनींना आज आपण सगळ्यांनी पुढे घेतलेले. आता त्या पक्षाच्या सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष करण्याकरता आम्ही सगळेजण एकमतानं त्यावेळी निर्णयावरती जायचा भूमिकेमध्ये आहोत. शेवटी पक्ष संघटना हा भाग एक वेगळा आणि कायदेशीर विधिमंडळामध्ये कामकाज करणारे निवडून आलेले प्रतिनिधी, पक्षाच्या चिन्हावरती आलेले प्रतिनिधी हा भाग वेगळा. हे दोनही समीकरण वेगळे असताना कायदेशीर प्रक्रियेतून आपण आज पुढे चाललोय. इथून पुढच्या काळात आपण सगळेजण जीवाला जीव लावून राहायचं या बाबतीत कोणी मनामध्ये शंका आणू नका. आणि मी पुन्हा सांगतो, माझं जे काय भवितव्य आहे, ज्यांनी मला तुमच्यापर्यंत ताठ मानेने ठेवलं, विश्वासानं ठेवलं, ते अजितदादाने ठेवलं. हे मी कधीच विसरता कामा नये आणि विसरणारही नाही. तुम्हाला जेवढं काय मला देता येईल, जेवढं काय तुमचे प्रश्न सोडवता येईल तो सोडवायचा मी प्रयत्न करतोय. मागच्या 15 दिवसापूर्वी साहेब दादा आले होते मावळात सप्त्याला, नगरपालिकेच्या उद्घाटनाला आले नाही म्हणून मी परत फुगलो होतो. दादा तुम्ही आले नाही. अरे म्हणले माझी तब्येत बरी नाही, जरा तू पण असा वागतो. मग त्यांना म्हणलं आता सप्त्याला तरी या. मी फक्त पत्र दिलं, मला फोन आला की ना आता तिकडे नाही गेलो होतो, तो काहीतरी परत एवढा त्रास मी दादाला दिला, एवढा हट्टीपणा केला. आणि सप्त्याला येताना म्हणले जेवायचं कुठे विचारून घे, त्याच्या घरी पण जायचं असेल तर बघ. मला रवी म्हणून दादांबरोबर असतो, मला फोन केला, दादा म्हणजे घरी जेवायला येतो. मी आता आम्ही घरी कोणीच नाहीये, गणेश भाऊ खांडगेच्या घरी जेवायला नेतो. नाही मग म्हणले नको नको, पुढं का मीटिंग आहे. मला घरी दादांना जेवायला यायचं होतं, मला तेही आणता नाही आलं. मग डोक्यात आलं की दादाला सांगू आता दादा तुम्ही सप्त्यातच बसा. मी तिथंच म्हणलं की जर विचारलं तर म्हणते नको नको, मला पुढं मीटिंग आहे, सभा आहे, पिंपरी चिंचवडचं इलेक्शन होतं. मग तिथंच डायरेक्ट म्हणालो दादा आता इथं जेवून जा. पत्रावळीत सुद्धा सुनील शेळकेच्या हट्टापायी दादांनी जेवण करून गेले ना. आपल्या सगळ्यांनाच वाईट वाटतंय ते दादा नसल्याचं. पण मला एक वाईट काय वाटतं की मी त्या नेत्याला कधी समजून घेतला नाही, मला त्याचं वाईट वाटतं. आणि आता हयातीत नसल्यावरती समजून घेण्यात पण अर्थ नाही. हयातीत असल्यावरती समजून घेणं किंवा आपण ऐकणं हा भाग वेगळा आहे. आणि नसल्यावरती आता काय समजून घेऊन उपयोगी. मग त्या दिवशी बारामतीहून निघताना अंत्यविधी झाल्यावरती तेच दुःख होतं की आता मी माझ्या मावळातल्या लोकांना काय सांगणार. आणि मी दादांसाठी काय केलं, काहीच मागत नव्हते. फक्त मला म्हणायचे अरे सुनील ते इंद्रायणी भात आहे का, तांदूळ असेल तर पाठव रे. मी काळूराम मामाला फोन करून सांगायचं मामा तांदूळ, मामाने लगेच कट्टे पाठवते. 6 वर्षात फक्त तांदळाच्या पलीकडं अजितदादा सुनील केलं काहीच दिलं नाही. पण हजारो कोटी रुपये देऊन स्वतःच फॉलोअप घ्यायचे, स्वतःच बघायचे की याला जे पैसे दिल्यात त्याचं कुठपर्यंत काम आले, तो प्रोजेक्ट कुठे कशा काय अडचणीत का ते स्वतःच बघायचे. असली माणसं परत मात्र काय होत नसतात. असला नेता परत कुणी कुणा वाचून थांबत नाही. पण असला नेता, असं काम करणारी माणसं महाराष्ट्रात परत जन्माला पण यायची नाही. हे करून दाखवलं दादांनी. हे जे काय आपल्या हृदयात
आज नाव करून गेले दादा. कुणीच म्हणलं नव्हतं महाराष्ट्र बंद करा, पुणे जिल्हा बंद करा. प्रत्येक जण दारं बंद करून घरात रडत होता. प्रत्येक जणाला दादाची किंमत गेल्यावर कळत होती ना, याचं दुःख होतं की ज्या माणसानं पिंपरी चिंचवड घालवलं, पुणे जिल्हा उभा करायला योगदान दिलं, मावळात तर काय 5-6 वर्ष दिलं ते तर सगळं आपण साक्षीदार आहे. पण त्या माणसाला समजून शकणार, मी तर नाही समजून घेऊ शकलो, त्याचं कळतंय. मग ठीक आहे, मी परत सांगतो, माझं राजकीय भवितव्य काय असेल नसेल त्याची तुम्ही कुणीच चिंता करू नका. माझ्या राजकीय भवितव्याकरता मी अजिबात खचणारा नाही आणि राजकीय मला काही मिळेल का नाही मिळेल याकरता मी विचार करणारा कार्यकर्ता पण नाही. कारण राजकारण माझा पेशा नाही, माझा व्यवसाय धंदा पण नाही. पण दादांच्या स्वप्नातला मावळ मात्र उभा केल्याशिवाय हा सुनील शेट्टी नाही गप्प बसणार. सांगितलं ना, दादा तुम्हाला शोभल, तुम्हाला साजेल असं काम असून एक करून दाखवीन. हयातीत होता, आज तुमच्या पाश्चात्यात ते सांगतो. त्यामुळे तुम्ही कुणीच चिंता करू नका. कामांच्या बाबतीत, निधीच्या बाबतीत कुणाला काय म्हणायचं म्हणू द्या, त्यावरही चर्चा करू नका. आज दादांच्या हयातीत असताना तळेगाव, लोणावळा, वडगावला आपल्याला सत्ता दिली. आता जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामीण भागातल्या आयाबाप मंडळींना काय निर्णय घ्यायचा आहे ते योग्य तो घेतील. कुणालाही प्रचार करायचा असेल तर वाजत गाजत कुठलं असलं काय आणि जेवणं खावणं अजिबात करायचे नाही. काही नका, हात जोडा, आपल्या मागं मायबाप जनता उभी आहे, ते काय करायचं त्यांचा निर्णय योग्य करतील. पण कामांच्या बाबतीत तुम्हाला कुठंच कमी पडणार नाही आणि तुम्हा सगळ्यांनाही कुणालाही अंतर येणार नाही. आता मात्र तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं हे नक्कीच मला देखील समजतं आणि ती माझी जबाबदारी आहे. त्यामुळं कुणाला मी वाईट साईड बोललो असेल, कुणाला अंतर दिला असेल तर मी सुद्धा आज तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून तुम्ही आज सगळे दादावर प्रेम करणारे म्हणून साहेब तुम्ही सुद्धा आलाय, बापना साहेब आलेत, मी सगळ्यांची मनापासून माफी मागतो. पण आता मात्र आपला परिवार म्हणून सगळेजण एका विचारानं, एका ताकदीनं उभं राहू, प्रत्येकाच्या सुखादुःखात जेवढं उभं राहता तेवढा राहायचा प्रयत्न करू. मी आज सगळ्याच आलेल्या वडीलधाऱ्यांच्या, आया बहिणींचं, सहकाऱ्यांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. गणेश भाऊ, मला रडायला येत नाही, पण पर्याय नसतो किंवा नाईलाज ज्यावेळेला वाटतो तो एकच वाटला की बाबा आपण आपल्या नेत्याला समजून घेतलं नाही, त्याच्या वेदना समजू शकलो नाही. जो माणूस अजून 15-20 वर्ष किमान या महाराष्ट्रासाठी, या महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता पाहिजे होता, ती व्यक्ती आज आपल्यात नाहीये. ही शोकांतिका, ही दुःख आणि ही पोकळी जी निर्माण झाली ही कुणीच अजितदादांची पोकळी भरू शकत नाही. याचं दुःख, याची खंत आहे. ठीक आहे, येणाऱ्या काळामध्ये आपण सगळेजण एका जोमाने, एका ताकदीने उभं राहू. मला कुणालाच अंतर द्यायचं नाही आणि मी पुढे तुम्हालाही गावात, वाड्यापाड्यात विकास कामालाही कमी पडणार नाही. ही दादांना श्रद्धांजली राहील. आपल्या माजी आमदार रुपलेखाताई ढोरे यांचंही त्याच दिवशी दुःखद निधन झालं. महिला आमदार म्हणून किंवा 1995च्या काळामध्ये त्यांनी सुद्धा आपल्या मावळ तालुक्याचं नेतृत्व केलं. आज रुपलेखाताईंचं सुद्धा अचानक जाणं, त्यांनाही आपल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि आदरणीय बापना साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हा सर्वांना मार्गदर्शनपर भावना व्यक्त कराव्या.
उपस्थित बंधू भगिनींनी, काल मी माझी मुलाखत दिली. महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, तालुक्याचं तर आहेच, तालुक्याचं फार मोठं नुकसान आहे. महाराष्ट्राचं दुर्दैव, महाराष्ट्रात अजित पवार सारखा माणूस होणे नाही. मी साहेबांशी अजितबद्दल अनेक वेळा भांडलो. लोकसभेचं बारामती मतदारसंघातनं तिकीट द्या हे सांगायला सगळे सिस्टमवर जाऊन आले. सर्वात शेवटी मी गेलो दिल्लीला. सकाळी 7:30 वाजता गेलो, कारण पवार साहेबांचा दिवस 7 वाजता सुरू व्हायचा, अजितचा पण 7 वाजता सुरू व्हायचा. सगळं आवरून 7 वाजता जनता दरबार ऑफिसमध्ये भरायचा, तर 7 वाजता अजित पवार हजर. सगळेजण येत आहेत, आवडत आहेत, कोणी काय आंघोळी करतात तयार. तेव्हा मी गेलो साहेबांना, म्हणलं साहेब चहा प्यायचं तुमच्याकडे. साहेब म्हणले चहा प्यायला माझ्याकडे आला. हो म्हणलं, तुमचं मुख्यमंत्रीच्या दालनात चांगला चहा मिळतो. म्हणलं मदन शेठ त्याच गावच्या बोरी त्याच गावच्या बारी, मला सांगू नका, तुमचं काहीतरी काम आहे. मग काम आहे, पण खरं बोलणार असला तर सांगणार, नाही तर नाही सांगणार. खरं बोलायचं सकाळी सगळे रामाच्या प्रारी. आणि मी काय सांगितलं साहेबांना, साहेब सगळे शिष्टमंडळ कोण कोण तुमच्याकडे येऊन गेलं मला सगळं माहिती आहे. माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, मी पालकमंत्री असताना पुण्याचा, तुम्ही जे सांगितलं बारामतीत जाऊन काय काय करायचं, कोणाचं काम करायचं, कसं करायचं, अजितला कसं बरोबर घ्यायचं, मी अजितला बरोबर घेऊन जेवढी कामं केली त्या अजितची धडाठी मी पाहिलेली, जवळून पाहिलेले, काम करण्याची पद्धत पाहिलेली. मी अजितला खासदार केले तिकीट. मदन शेठ तुम्हाला काय समजतं का, कामाला तो वाघ आहे मला माहिती आहे, मी मान्य करतो ते, पण गरम सगळं फडक फडक बोलतो. राजकारणात चालत नाही असं. मी म्हणलं आता येणारा काळ राजकारणात असंच चालेल. खरं बोलणारा माणूस पाहिजे, स्पष्ट बोलणारा माणूस पाहिजे, गुळगुळ बोलणारा माणूस नको. तुम्ही यांना तिकीट द्या. सुनील तुला आश्चर्य वाटेल, मला अजितदादा सुद्धा आश्चर्य करायला लागले की त्यांना तिकीट कसं मिळालं. अजितदादांनी पिंपरी चिंचवडच्या सभेत 4 ठिकाणी सांगितलं, बापना साहेबांमुळे मी राजकारणात आलो. मी सांगतो साहेब द्या तुम्ही तिकीट. म्हणजे जसं तुझ्यावर आज विश्वास आहे, तू त्यांचा लाडका, असे 5-7च आहेत महाराष्ट्रात की जे अजित पवारांचे एकदम लाडके. त्यांनी काय सांगितले की उडी मारा म्हणलं तर त्या मारायची तयारी असते. तसे मी फार लाड करतो. अजित तिकीट आलं. मी 4 ठिकाणी सभेला गेलो होतो. त्याच्यानंतर सुद्धा साहेब माझी टिंगल करायची. संक्रांत झाली तर मी तिळगुळ घेऊन गेलो साहेबांना, साहेब तिळगुळ घ्या, गोड बोला. साहेब मला म्हणायचे आम्ही तर गोडच बोलतो नेहमी, तुमच्या अजितला सांगा. अशी टिंगल मस्करी साहेबांच्या बरोबर मी फार मोकळा आज काही ठेवून नाही. आणि अजित तुम्हाला माहीत नाही अजितची माझी संबंध आहे. अजित कळत होता माझ्याबद्दल, त्याचं काही कारण आहे. ते रागवायचे, चिडायचे, पण म्हणायचे तो बाप नाही ना, तो सरळ आहे, खरं बोलणार. मला काळजी तुझी आहे, आता खोटं सांगत नाही मनापासून. ज्या वेळेला तुझ्याकडे काहीतरी संकट येतं, काहीतरी गडबड होते, त्या वेळेला मी पहिला तुझ्या दारी येऊन बोलतो की सुनील संभाळ रे. आता सुनीलचं काम करण्याची आता तुझी कसोटी. नेते सांभाळायचं बंद करा. नेते नाही सांभाळायचे आपल्याला, नेते लवाडे. सुनीत्रा वहिनी, सुनीत्रा म्हणजे माझी मावशी. आमच्या घरचे फार वेगळे रिलेशन आहेत. आमची आई आणि ते फार
जीवाभावाच्या बहिणी झाली. अडचण मला असं वाटतं आता राजकारण सुरू होणार. काय राजकारणात प्रत्येकाला असं वाटतं मी मोठा होतो, माझं नाव. काल मी अंत्ययात्रेला पाहत होतो, कोण कोणाला घेऊन येतो वरती, कोण कसा वागतो, कोण कसा बोलतो, कोण कसा चालतो, हे सगळं लक्षात ठेवलं तर लक्षात येतं काय चाललं. साहेबांचा तू जवळच आहे अजितदादांच्या, तुला त्रास द्यायचा प्रयत्न होईल. राजकारणात मेरिट हे डिमेरिट ठरतात, तर ते आपल्याला त्याची काळजी ठेवली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. कारण हे मोठ्या मोठ्यांच्या कानी लागणारी माणसं खूप असतात आणि कानी लागलं नाही एकाचं दोन सांगितले तर आपण काय कुठे खुलासा करायला जात नाही. आपल्याला काय त्याचं घेणं देणं नाही, आपल्याला माहिती नाही, आपण आपलं प्रामाणिकपणे काम करत असतो. मी त्या कालच्या माझ्या मुलाखतीत बनलोय की दादांना एक दृष्टी होती, सौंदर्य दृष्टी होती. कसं आहे, घरात गेलं, गणेशच्या घरात आले जेवायला, तर आल्याबरोबर पहिला तर जेवायच्या ताटाकडे नाही पाहणार, पहिलं काय असं सगळं कसं आहे, हे इथं काय हे इथं काय करतं बरोबर बरोबर, असं एक चौकस बुद्धी. साहेबांकडे मी एकदा गेलो बारामतीला काठेवाडीला, एक बिल्डिंग बांधली नवीनच झाली, सुप्रियाचं लग्न होणार होतं. साहेब मला म्हणले मला जे त्या आमच्या अजितनी 1.5 महिन्याची उभी केली आणि एक एक गोष्ट त्याने अशी तपासून आणली की दृष्टीला केलं अशी दृष्टी आहे त्याला, हुशार. ठीक आहे, राजकारणात बनत असतं, बिघडत असतं, कमी होत असतं, जास्त होतं. सकाळपासून मी TV पाहतोय, सुनील आज सकाळपासून TV मी पाहतोय. 17 जानेवारीची क्लिप एक हाती आली, दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं असं ठरवलं, असं झालं. मी म्हणलं आपलं काय विलिनीकरण व्हायचं असेल ते झालेलं नाही, आमचं मनोमन आहे स्वतःच, जरी कोणाला मी दाखवत होतो. पण हे सगळं असताना सगळं लक्ष केंद्रित कुठं होतं, विकासाच्या कामात राजकारण आणायचं नाही. हे साहेब जसं बोलत अजितदादा बोलत. दुर्दैव असं जाणं, अख्ख्या महाराष्ट्र फिरला, हिंदुस्थान फिरला, देश फिरला, पण शेवट कुठे गेला त्याने, बारामती, आपल्या भागात, आपल्या मातीत. आपल्या मातीत गेलाय. आणि त्यामुळं अजितदादांचं माझं तर फार लक्ष असेल, बारीक लक्ष. तुम्ही सुनील डोळ्यात तेल घालून कोण येतो, काय म्हणतो, काय म्हणतो. तिकडं मुंबईला जरी गेला ना, कोण येतो, काय बोलतो, काय करतो, कसं बोलतो, लक्ष ठेवून आपण त्याप्रमाणे वागा. तुला फ्युचर आहे, तुझ्यात एक रक्कम आहे ना काम करण्याची. कृपया थोडा वेळ शांत राहा. तुम्ही सगळेजण मिळून या पुढच्या काळात मी सांगतोय मदत बाबा, आता आमचे किती दिवस राहिले, परमेश्वराला माहिती. पण मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला सांगतो की सुनील म्हणजे सुनीलच. सुनीलच्या पाठी तुम्ही भक्कमपणाने उभे राहा आणि सुनीलला ताकद द्यायचं काम करा. सुनील आज पोरका झालाय, पोरका झाला तू पोरका. तुझ्या डोक्यावरचा छत्र गेलं, हात असा मजबूत हात तुझ्या डोक्यावर होता की तू काय म्हणजे मनात आणलं नुसतं अजित बाळू हा करायचा अवकाश की अजित समजायचे, अजित पवार समजायचं की सुनीलला काय समजायचं. असा अजितदादा हसता खेळता असा सळसळ. मला कोणीतरी एका वाक्यात सांगा
अजितदादांची गैरहजेरी, अजितदादाचं जाणं याच्यावर तुमचं मत एका वाक्यात सांगा, मी एका वाक्यात सांगतो. अजित हा सळसळतं व्यक्तिमत्व होतं, असं सळसळतं. जिथं जाईल ना तिथं एक वातावरण तयार होतं. आणि मी आणखीन सांगतो, आज मी तिला BJPवाले घाबरलेत, शिंदे गटवाले घाबरलेत. कारण शिंदेचे आमदार, BJPचे आमदार त्यांचं काम होत नसलं तर ते अजितकडे यायचे. अजितला सांगायचं, अजित भाऊ काम करायचं, काम करायचा, पक्ष पार्टी न पाहता. याचा अनुभव आपल्या तालुक्यात दिगंबर भेगडे. मी आता आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या प्रिय नायकनी त्याला हे श्रद्धांजली अर्पण करणं हे सुद्धा अजितदादाला श्रद्धांजली. आता कालवा असा माणूस उभा, असं वाटतं आत्ता इथे सळसळत करतात. काय म्हणायचे, काय वापणार साहेब, पण ते नियती पुढं कोणाचं काही चालत नाही. नियती फारच क्रूर असते, क्रूर. तेव्हा आपण सर्वांनी मिळून आता आमदाराला पण पुढं जायचे. आज सुरेंद्राचा शपथविधी आहे. तो शपथविधी करून आल्यानंतर असा बसू, चर्चा करू, कामं करू. आणि आम्ही कायम तुझ्या पाठीशी आहोत एवढं सांगतो. आपण सर्वजण आता अजितदादांना भाव भरून श्रद्धांजली. सर्वांना विनंती आहे, 2 मिनिटं आपण सर्वांनी स्तब्ध उभं राहायचं. त्यानंतर पसायदान या ठिकाणी कडूबादांना विनंती करतो आपण पसायदान घेण्याचं. सर्वांनी शांत. विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मद जावे पसायदाने. जे काळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी अति वाढो. भूका परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो देवांचे तो देवा हो प्राणिनाथ. वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मान्याळी. अनवरत भूमंडळी भेट मुद्रा सवा जगपदमुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते ज्ञानम पियुषांचे. चंद्रमेचे आनंद मार्तंडले तापहीन. हे सवाई सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी. वज्रवादी मोठी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी. दृष्टादृष्ट विजय भोवावे. एक मने श्री विश्वेश्वरावो, आहोई दान पसावो. येणे वरे ज्ञान देव सूर्याधा, येणे वरे ज्ञान देव सूर्याधा, येणे वरे ज्ञान देव सूर्याधा. ओम शांती शांती शांती.